रामकृष्णारी शिवसकाळ तानाजी आजारी फार्मर यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज आपणाला शेळ्यांचा बाजार दाखवणार बघा, शेळ्यांच्या किमती बघा आणि लोकेशन सांगतो. सोलापूरमध्ये सांगोला तालुका आहे, तिथे बाजार पण बऱ्यापैकी बाजार असतो शेळ्यांचा. तर बघा आणि माऊलीनं तुम्ही व्हिडिओ बघताय, सोडून देत आहे, कमेंट करत नाही आणि लाईक करत नाही आणि सबस्क्राईब वाढत नाही. प्लीज सबस्क्राईब वाढवा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा ही कळकळीची विनंती. थँक्यू रामकृष्णारी. तर बघू व्हिडिओ बनवूया. थँक्यू. बघा शेतकरी बांधवांनो, तर एक शेळ्या आहेत बरं का. शेळ्यांच्या जाती जरा वेगळ्याच आहेत बरं का, देशीमध्ये नाही. तरी त्यांना आपण माहिती विचारूया बरं का. एकदम मोठ्या मापाय शेळ्या आहेत असे बघा, कासालाही बघू शकता तुम्ही. असे कास येते, तर ह्यांना दूध भरपूर असते काय विचारूया बरं का. आधी बघून घे शेळ्या. हे सांगोला बाजार आहे बरं का, तुम्हाला सांगितले. नमस्कार पाहून. मोठे बोल. कुठलं गाव? शेटपळ. इथं आहे का? इथून किती किलोमीटर आहे? 70 किलोमीटर. लांब येतं ही. व्यापार आहे का तुमचा? किती शेळ्या आहेत? 8 राहिले का? 3 इकल्या. कुठल्या जातीच्या म्हणा? काटेवाडी. किती दूध किती असतं यांना? 1.5 लिटर दूध येतं. किती पिल्ली होती? हां, हे का? बरं, 3 पिल्ली म्हणते बघा, बघू शकतो आपण. हे दाताला कशी आहे ती? एक आणलं नाही का? दाताला कशी आहे ती? करतात करते. मग परवडते म्हणायची. व्यापार आहे का? बर. काय किंमत काय सांगता यांचं? एकच. ती 3 कशा ऐकल्या? ती 3 कशा ऐकल्या? 30 नाही ऐकल्या का? म्हणजे मोबाईल नंबर सांगा तुम्हाला. 89 75 0 292. ओके, धन्यवाद. बाजार बघू शकतो बघा. आठवड्याला मोठा बाजार नसतो, पण मिडियममध्ये बाजार बऱ्यापैकी असतो. तिथे शेळ्यांचा जास्त असतो बरं का बाजार. मेंढ्यांचा कमी असतो, ते मेंढ्यांचं काही काढत नाही. गाड्या तसे भरपूर येतात बरं का व्यापारी. ऑल महाराष्ट्रातून येतात तिथे. हे पण आहेत बरं का, बोकड आहेत बरं का. इथं एकदम लहानमध्ये आहेत, म्हणजे तरी 1 महिन्याची असते बरं का. 2 आहेत, 2 पण बोकड आहेत बघा, लहान आहेत एकदम. ते विचारूया. मामा बोकडा आहे ती काय? कशी घेतली? हा, बोकड कशी घेतली? 8ला जोडी घेतली काय? बरी मिळली की मग? बरी मिळली की मग? 8ला जोडी घेतली बघा. लहान आहे, दोन्ही बोकड आहेत, महागायची बरं हो का. शेळी बघा बरं का, त्याची 2 बोकड आहेत बरं का. तुझे स्वधर्म नाही, दुसरं काय नाही. माझ्या बायला 2 बोकड आहेत. तू माझ्या काय रे? शेळी मस्त आहे बरं का. बोकड पण छान आहे. बघू शकतो बघा, व्यवहार चालू आहे. नमस्कार मामा. नमस्कार. कुठलं गाव? सांगोलचं आहे. काय शेळी दाताला कशी आहे? पाठबोकडे दाताला कशी आहे? काय सांगितली किंमत? 32,000. मागणी झाली का नाही? कितीपर्यंत द्यायचे? 30ला. होते का एवढी किंमत? हो. ओके, धन्यवाद. हा, धन्यवाद. पण एक शेळ्या आहेत बरं का, बघू विचारू. चांगल्या शेळ्या बघा, असं बघा कशी जोरात येतात सर बघा शेळ्या आहेत. नमस्कार मामा. कुठलं गाव? चडचण का? किती किलोमीटर आहे? 60 किलोमीटर. एवढं लांबून येत आहे?
व्यापारी आहे का शेतकरी व्यापारी आहे का काय किंमत काय सांगताय एकीची हिला 2 बोकड आहेत का कुठे आहेत बोकड आहेत का दाताला कशी आहे कडदात आहे का काय मागणी किती झाली 30ला मोबाईल नंबर सांगा तुमचा पाठ नाही का तर ह्यांचा मोबाईल नंबर दिला आहे बघा 9741607346 जर कोणाला पाहिजे असेल तरी ना कॉल करून घेऊ शकतात तर धन्यवाद कोणी शेळ्या आहे बघा 4 काही तर शेळ्या आहेत त्यांच्या सगळं सोडलं 16 इच्छुरा आधी बघून घे शेळ्यावर काही गोष्टी बघून नमस्कार कुठलं गाव चडचण लांबून येतं की तुम्ही 70 किलोमीटर व्यापारी का शेतकरी व्यापारी का दाताला कसे शेळ्या 2 जुळलेला आहे काय किंमत काय सांगताय 20,000 सांगतो 17,000 हां 16,000 गाब आहे ते का चारी गाब आहे त्या सगळे गाब आहे त्या तर मागणी झाली असेल की कशी मागते तरी हां काय कमी जास्त करून दे नाही मग 4 राहिले ते होय ओके परवडत आहे का शहरात म्हणजे बांधवांना शेतकरी बांधव परवडलं का ओके धन्यवाद मोबाईल नंबर सांगितला आहे तुमचा हां सांगा मोबाईल नंबर सांगा 9632 58 1551 धन्यवाद बारीक आहे मोठी नाही बरोबर हो नमस्कार मामा कुठलं गाव जुनून किती बोकड आहे ती मग आणि बाकी पाठर आहे ती काय सांगताय रेट बोला की रेट काय सांगताय रेट हा 8.5 ना काय मागणी झाली का नाही मागणी झाली का नाही कशी 6 साडेपाच ना बघा ही 6 साडेपाच मागते कुठलं लहान कुठलं नाही मोठे नाहीत कुठपर्यंत यायची कुठपर्यंत यायची 7:30 पर्यंत ओके धन्यवाद